नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वैजंती माळेचं महत्त्व। ही वैजंती माळ हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते। अशी ही माळ भगवान श्रीकृष्णांनी आणि श्रीहरी विष्णूंनी परिधान केली, ज्यामुळे त्यांचा शृंगार पूर्ण झाला असं म्हटलं जातं। अशी ही वैजंती माळ। ही वैजंती माळ अनेक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे। या वैजंती माळेचं पौराणिक महत्त्व सुद्धा खूप जास्त आहे। या माळेला असं म्हटलं जातं की राधेने श्रीकृष्णाला परिधान करायला दिली होती। ज्या वेळेस सगळ्यात आधी रासलीला खेळली गेली, त्या रासलीलेनंतर राधेने श्रीकृष्णांना ही माळ भेट म्हणून दिली आणि सांगितलं की या माळेमध्ये माझं अस्तित्व आहे, म्हणजेच माता लक्ष्मीचं अस्तित्व आहे आणि ही माळ जो कोणी परिधान करेल त्याला माझी कमतरता असणार नाही, म्हणजे लक्ष्मीची कमतरता असणार नाही। राधेची आठवण श्रीकृष्णांना कायम असावी यासाठी श्रीकृष्णांनी परिधान केली, अशी सुद्धा ही माळ असंही काही ठिकाणी म्हटलं जातं। या माळेला अजून एक पौराणिक कथा आहे, तो म्हणजे पौराणिक दृष्टिकोन आहे, तो म्हणजे एकदा दुर्वासा ऋषींनी इंद्राला ही माळ दिली होती भेट म्हणून। इंद्राने पानाफुलांची असलेली ही माळ काही उपयोगी नाही आहे असं समजून रागारागात ती माळ आपला हत्ती ऐरावत याच्या गळ्यात घातली। याच्या गळ्यात घातल्यानंतर हत्तीला तर त्याचं मोलच नाही, हत्तीने ती माळ काढली आणि पायदळी तुडवली। याचा राग माता लक्ष्मीला आला आणि लक्ष्मी माता ह्या इंद्रदेवावर कोपली। इंद्रदेवाची पुढे दयनीय अवस्था झाली आणि माता लक्ष्मीपासून ते वंचित झाले। अशा वेळेस त्यांनी माता लक्ष्मीची पुन्हा आराधना केली आणि मग लक्ष्मीला मिळवलं। तर अशी ही अत्यंत महत्त्वाची असलेली माळ आहे, ती आपल्याही जीवनात परिवर्तन घडवून आणल्याशिवाय राहणार नाही। अशी ही माळ अत्यंत उपयोगी आहे, त्याचबरोबर ती संरक्षणकारक सुद्धा आहे, समृद्धीकारक तर आहेच आहे, धन दौलत देणारी तर आहेच, पण त्याचबरोबर स्वतःला वाईट शक्तींपासून संरक्षण करवणारी सुद्धा आहे। तसेच या माळेला परिधान करणारा व्यक्ती जेव्हा जो आहे तो सकारात्मकतेने परिपूर्ण होतो, त्याच्यातली नकारात्मकता निगेटिव्हिटी संपून जाते असंही म्हटलं जातं। काही उपाय आपण बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। या माळेच्या संदर्भात असलेले काही महत्त्वाचे उपाय ते सुद्धा आपण जाणून घेऊया। या माळेचे जे सगळ्यात महत्त्वाचे उपाय सांगितले जातात ते म्हणजे ही माळ जशी धन समृद्धीकारक आहे, नकारात्मकता घालवणारी आहे, तसेच ही माळ आपल्याला आपल्या माहितीसाठी की आपल्याला ही माळ ज्यांच्या विवाहामध्ये विलंब होतोय ना, तर त्यांच्या विवाहात विलंब होऊ नये, त्यांचा अतिशीघ्र विवाह व्हावा यासाठी सुद्धा हिचा उपयोग केला जातो। एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये जाणार असाल, एखाद्या परीक्षेत जाणार असाल, तिथे तुम्हाला यश मिळत नसेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला वाटत असेल की अरे आपला चांगला प्रभाव पडला पाहिजे, मग असा चांगला सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी सुद्धा या माळेला तुम्ही वेअर करू शकता। तसेच तुमच्या जीवनात जर समजा 7.7चा काही त्रास असेल किंवा शनी राहू यासारख्या पापग्रहांच्या काही अडचणी असतील, तर मग ह्या अडचणी सुद्धा दूर करण्यासाठी या माळेचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनात करू शकता। फक्त हा उपयोग कसा करावा हे आपण जाणून घेऊया। या माळेचा उपयोग करताना सगळ्यात आधी जर तुम्हाला कर्ज झालं असेल किंवा तुम्ही लक्ष्मीपासून वंचित असाल, दारिद्र्याने ग्रस्त असाल, तर मग या माळेला तुम्ही घ्यायची आहे। ही माळ आणल्यानंतर त्या माळेला अभिमंत्रित करायचे आहे, तिची पूजा करायची आहे। कच्च्या दुधाने अभिषेक केला तरी अतिउत्तम, याची पूजा करायची आहे। आणि पूजन केलेली ही माळ कुठल्याही गुरुवारी एखाद्या विष्णू मंदिरात विष्णूचरणी अर्पण करायचे आहे। माता लक्ष्मी आणि विष्णू यांचं जर एकत्रित मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन ही माळ विष्णूचरणी अर्पण करायची आहे। विष्णूचरणी अर्पण केल्यामुळे ह्या माळेचं महत्त्व वाढतं आणि तुमच्या जीवनात लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात, लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते। तुमच्या व्यापारात व्यवसायात जर समजा लक्ष्मी अभावी जर काही अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी या उपायाने तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विवाहात विलंब होतोय, मग त्या व्यक्तीच्या विवाहातील विलंब टाळण्यासाठी, त्याचा अतिशीघ्र विवाह होण्यासाठी कुठल्याही गुरुवारी केळीच्या झाडाचं पूजन करायचं आहे। त्याचबरोबर ही माळ आणून या माळेला अभिमंत्रित करून स्वतः धारण करायची आहे। या माळेवर 108 वेळा
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। हा जप करताना तुम्ही ठराविक संख्येत जप करावा। असं म्हटलं जातं की 1.25 लाख जप जर तुम्ही या माळेवर या मंत्राचा केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमची मनोकामना पूर्ण होते। या माळेवर हा जप केल्यामुळे व अविवाहित म्हणजे उपवर मुलामुलींनी धारण केल्यामुळे तुम्हाला गुरुचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या पत्रिकेत जर गुरुबल कमी असेल आणि त्यामुळे तुमचा विवाह ठरण्यात अडथळे येत असतील तरी सुद्धा हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा म्हटला जातो। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तोही तितकाच महत्त्वाचा, कारण आपल्या जीवनात फक्त नोकरी, आर्थिक स्थैर्य किंवा मग विवाह यासारखा संबंधित गोष्टी घडत नाहीत, तर आपल्या जीवनात एखाद्या ठिकाणी आपला चांगला प्रभाव पडावा, आपल्याला कीर्ती मिळावी, नावलौकिक मिळावं असंही वाटतं। मग अशा वेळेस ही माळ तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात, सोबत धारण करू शकतात किंवा ह्या माळेचे जे काही बीज आहेत ते सुद्धा स्क्रीनवर पाहायला मिळतील, तर हे बीज सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात किंवा मग शक्य असेल तर तुम्ही या पद्धतीचं ब्रेसलेट जे आहे ते सुद्धा वेअर करू शकतात। या ब्रेसलेटमुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनात लक्ष्मीची कृपा मिळेल आणि तुम्हाला सर्व कार्यसिद्धी होईल, त्यामुळे तुमचा प्रभाव चांगला पडेल। कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू मीटिंग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो उपाय म्हणजे तुमच्या जीवनात जर समजा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा कोणीही तुम्हाला चांगलं म्हणत नसेल किंवा कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या कार्यात तुम्हाला अपयश येत असेल तरीसुद्धा ही माळ तुम्ही सोबत ठेवू शकतात किंवा वेअर करू शकतात। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो अत्यंत महत्त्वाचा, म्हणजेच जर तुमच्या पत्रिकेत अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल म्हणजे शनी राहू सदृश्य ग्रहांचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होत असेल, 7.5ची काही अडचण असेल तरीसुद्धा या माळेला तुम्ही धारण करू शकतात। मात्र ही माळ धारण करण्यापूर्वी कुठल्याही शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनीच्या किंवा मग मारुतीरायाच्या चरणी या माळेला अर्पण करायचं आहे। स्पर्श करून तुम्ही ही माळ धारण करायची। धारण करताना तुमच्या मनात ही भावना हवी की या माळेला मी धारण करतोय किंवा करतीये, तर या माळेला धारण केल्यामुळे माझ्या जीवनात असलेल्या या 7.5च्या त्रासातून किंवा शनी राहूसारख्या पापग्रहांच्या विळख्यातून होणाऱ्या प्रभावांपासून माझा बचाव व्हावा म्हणून मी ही माळ धारण करणार आहे। अर्थातच या माळेवर जप सुद्धा करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तुम्ही हा जप या माळेवर केला तर तुम्हाला त्याची उत्तम फलप्राप्ती सुद्धा पाहायला मिळेल। या माळेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं आपण आधीच म्हटलं आहे। या माळेला जर तुम्ही 1.25 लाख जप एखाद्या ठराविक वेळेपर्यंत संकल्प करून केला तर तुमच्या जीवनातील अनेक अडथळे सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल। तेव्हा अशी ही अत्यंत लाभदायी असलेली माळ आपण आजच्या या व्हिडिओमधून बघितली। मानसिक शांती मिळवण्यासाठी किंवा मग तुमच्या जीवनातील अडथळे अडचणी दूर करून भक्ती, जप आणि ध्यान करण्यासाठी या माळेचा उपयोग अवश्य करावा। आता ही माळ धारण कधी करावी, तिचा योग्य मुहूर्त कुठला आहे किंवा तिला आणण्याचा मुहूर्त काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माळ कुठल्याही गुरुवारी किंवा गुरुपुष्यामृत योगावर किंवा मग एकादशीच्या दिवशी तुम्ही धारण करू शकतात किंवा तिला आणू सुद्धा शकतात। तेव्हा आशा करते तुम्हाला ह्या माळेचे महत्त्व आवडलं असेलच। अशाच छान छान नवनवीन विषयांसोबत पुन्हा भेटूया। आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।